ठाणे शहर बदलते आहे, सोयीसुविधा येत आहेत. क्लस्टर योजनेच्या रूपाने 2020 पर्यंतच्या सगळ्यांना घर मिळणार आहे. त्यामुळे आजचा हा लोकार्पण सोहळा म्हणजे वचनपूर्ती सोहळा आहे. दिलेला शब्द पूर्ण करतो हे राज्याला माहीत आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात विविध विकास कामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्यात केलंय. दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहातील नूतनीकृत आसन व्यवस्था लोकार्पण, खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल विस्तार प्रकल्पाचा शुभारंभ, जांभळीनाका येथील आनंदी टॉवरच्या नवीन वास्तूचं भूमिपूजन, ठाणे स्टेशन परिसर सुशोभीकरण उपक्रमाचं भूमिपूजन, छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचं लोकार्पण आणि पाणी प्रक्रिया केंद्राचं लोकार्पण उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रत्यक्ष करण्यात आलंय. त्यानंतर त्यांनी शेठ लखीमचंद फतेचंद प्रसिद्धीगृहाचं लोकार्पण केलंय. यावेळी जनतेशी संवाद देखील साधलाय. खासदार नरेश म्हस्के आणि माजी नगरसेविका मालती पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे तसेच महापालिका अधिकाऱ्यांमुळे हे उत्तम प्रसिद्धीगृह झालं आहे, असं देखील यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलंय. महानगरपालिकेने आता त्यांची व्यवस्था नीट ठेवावी असेही निर्देश त्यांना दिलेत. आतकोली येथे शेपणभूमीवरती उद्यान फुललं आहे. ठाण्यात उपमुख्यमंत्री हरित ठाणे योजनेत 2 लाख झाडं लावली जाणार आहेत. तर सेंद्रिय शेतीचा प्रयोगही ठाणे महापालिका करत आहे. अशा प्रयोगामुळे ठाणे शहर बदलू लागलं आहे, असं देखील त्यांनी म्हटलंय. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या विशेष निधीतून साकार झालेल्या आणि होत असलेल्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि शुभारंभ भूमिपूजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त सौरभराव, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर अशोक वैती, मीनाक्षी शिंदे, माजी परिवहन सभापती विलास जोशी, माजी नगरसेवक मालती पाटील, भरत चव्हाण, पूजा वाघ, सुधीर कोकाटे, रमाकांत पाटील, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत वाड, उपायुक्त उमेश बिरारी, उपायुक्त मेनल पालांडे, उपनगर अभियंता शुभांगी केसवानी, सहाय्यक आयुक्त सोपान भाईक आणि राजेश सोनावणे, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील येथे उपस्थित होते. मॅडम मोबाईल येतो समोर समोर. ओके मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचं या शेठ लक्ष्मीचंद फतेचंद प्रसूतिगृहाच्या लोकार्पण प्रसंगी कॅमेरा 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 थोडा मागे. हा सगळे इथे इथे समोर सर्व समोर गावात समोर.